ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनदर्शनं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुं नमामि। या मृत्यूलोकामध्ये सर्वात म्हणजे पवित्र जो आहे ते शिहांद्री पर्वत आहे. आणि शिहांद्री म्हणजे नेमकं काय? शिहांद्रीचे दोन अर्थ संबोधल्या जातात. शिहांद्रीशी जावे जीवनमुक्त व्हावे, श्रीदत्त भेटावे जीव लगावे. कारण हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे दुःख समयाचे नाही कोणी. दत्ता वाचुनिया 64 मदिया नाही देव द्याया अन्य कोणी, अशा संतांनी आपल्या अभंगातून म्हटलेलं आहे. कारण का शिहांद्री पर्वत हे सर्व पवित्रामध्ये पवित्र पर्वत मानले जाते. तसे तर अनेक पर्वत जे आहेत या पृथ्वी तलावरती त्या भगवंतानंच विश्व निर्माण केलेलं आहे. जो प्रजापालन करणारा वेगळा आणि संहार करणारा वेगळा आणि पालन पोषण करणारा वेगळा. ज्यावेळेस काहीच पहिले कोटेच नव्हते, कुठंच काही नव्हतं बरं काय, तेव्हा काहीतरी होते म्हणजे भगवंत ही वस्तू होती. आता आपण म्हणतो गुरुनाम 2 अक्षर भरले होते धुंदुमिता. पहिलं कुठेच काही नव्हतं बरं काय. मग तो होता धुंदुंकार, एक मूर्ती अगोचर. गुरुनाम 2 अक्षर भरले होते दुमदुमित. नव्हते म्हणजे असा अर्थ नव्हते असा नाही. नव्हते तर नव्हतेच ना. नव्हते म्हणजे होते आणि होते म्हणजे नव्हते असाही अर्थ संबोधला जातो. कारण का त्या माया अगोदर माया उत्पादन झाली. मायेचा उत्पत्ती करणारा कोण? भगवंतच. त्याला आपण निराकार संबोधू, सगुण संबोधू, काही संबोधू, आहे का नाही. तसे भगवंताचा तर अर्थ करणारा आपल्या अल्पश्य बुद्धीनं झेपावतच नाही. भगवंत कसा झाला? कारण ह्या विश्वाची निर्मिती करणारा ती म्हणजे माया होय, आहे का नाही. अगोदर देव की माया हा अर्थ आपल्याला तुम्हा मला संबोधला जातो. प्रत्येकाला प्रश्न येतो, आधी कोंबडा का अंडो, आधी अंडो का आधी कोंबडा, असं तुम्हाला अर्थ समजला जातो बरं काय. पण नेमकं कोणतं अगोदर आहे हा प्रश्न आपल्याला या कोंबडीचा अंड्याचा आणि कोंबड्याचा आपल्याला अर्थ सुटत नाही साधा. बरोबर आहे. अरे मानव जन्मात येऊन पण आपल्याला भगवंताचा अर्थ तो कसा कळेल? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 52 उपनिषद, 9 व्याकरण, 14 विद्या, 64 कळा, आगम निगम, वेदांत आणि धादांत नेती म्हटलेलं आहे. भगवंताचा अर्थ करत असताना एक जनार्दन स्वामींनी, एकनाथ महाराजांनी सुद्धा आरतीमध्ये म्हटलेलं आहे, नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन समाधीय ध्याना जयदेव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता. आता भवचिंता म्हणजे नेमकं काय हो? तुम्हाला आम्हाला वाटतं ते भवच म्हणजे काय हा अर्थ तुम्हाला आम्हाला कळलेला नाही. बरोबर. कारण भवाची उत्पत्ती कशी झाली? भव म्हणजे नेमकं काय आहे? भव म्हणजे अंधार, जन्ममरणाचा जो अंधार आहे भवसागर आहे. तसं सप्तसागर आहे. पण भवसागर हे नाव कशाला दिलेले आहे? जो जन्म मृत्यू होतो त्याला भवसागर असं म्हटलेलं आहे. बरोबर. आणि आपला जन्ममरण, जन्मताही सुख नाही आणि मरतानाही सुख नाही. जन्म मरण हे माणसाला अटळ. जिथे जन्म झाला तिथं मृत्यू सोबतच आहे. मेले ते जन्मले ते मेले, कोठे विश्रांतीला ठाव नाही. कारण का हा सृष्टीचा नियम आहे. जिथं उत्पत्ती झाली त्याचा लय आहेच. जिथं उत्पत्ती आहे तिथं लय आहे. म्हणून हे सर्व सृष्टी भगवंत एकोसम बहुतेशम प्रजायते. कारण भगवंत एकटे होते. मग भगवंताला इच्छा झाली. आपण म्हणतो निर्गुण पासून आकार झाले, इच्छा धरली भगवंता. आपण गणामध्ये प्रगट करतो ना, ऐका गण उपऱ्याट फडा गुरु महाराजा समर्था. निर्गुण पासून आकार झाली, इच्छा धरली भगवंता. ती माया इच्छा धरलेली आहे.
इच्छा ते मार्ग. प्रत्येकाला आपण म्हणतो माझ्या एक मनाची इच्छा आहे, बरं कुठं जायचे, माहूरला जायचे. पण माहूरची ही आपल्याला इच्छा पाहिजे, तसं मायेला इच्छा झाली काहीतरी आपण प्रगट करावं. भगवंताला आता दोघं असल्यानंतर आम्ही दोघं जर आम्ही चर्चा करत आहोत, कुठं ऐकणारे असले तर तुमच्या आमच्या दोघातला आनंद वेगळा आणि दुसऱ्यातला आनंद वेगळा. बरोबर आहे का नाही? म्हणून अशा पद्धतीचं त्या भगवंतानं प्रथम माया तयार केली. अगोदर माया की देव हा प्रश्न येतो. माया जीवदेव मेळ, अर्धाक्षराचा हा खेळ, गुप्तासे प्रगट काळ कैसा खेळ, हा मायेचाच खेळ आहे दादा. ऐक, आपण जर समजलं तर हा मायेचाच खेळ आहे. भगवंताला ही सृष्टी निर्माण करण्याची गरजच नव्हती. हे फक्त माया झालं. माया जीव देव मेळ हे तिघाचा खेळ आहे. म्हणून मायेपासून 4 पदार्थ निर्माण झाले. 4 पदार्थ जीव, दैवता, प्रपंच आणि परमेश्वर. या 4 पदार्थाची उत्पत्ती केल्यानंतर ही जी माया आहे, या जीवेश्वराला नाना प्रकारचं कष्ट करून आपलंसं करून घेतलं, कोणता तरी प्रयत्न करून. या जीवेश्वराला नाना प्रकारे नाना पद्धतीनं हिंडू लागली. या जीवेश्वराला पण कुठंच काही नव्हतं ना, स्वर्ग नव्हता, पाताळ नव्हती, पंचतत्व नव्हते, काहीच नव्हतं. तेव्हा निरुशून्य होते. काय म्हणतात? निरुशून्य होते. तेव्हा काहीच नव्हतं. मग आता ही चिंता कोणाला पडली? देवालाच पडली. आता देवाला आपण त्याला देवा नाही नाव, देवा नाही नाव, देवा नाही गाव. देवाला गावही नाही आणि देवाला नावही नाही. देव हे अनामित आहे. नाव केव्हा झालं? ज्यावेळेस आपलं बाळ जन्मलं, आपल्याला सुद्धा नाव नव्हतं ना. आपल्या कपाळावरती नाव लिहिलं का? नाही. आता तुमचं नाव संतोष आहे, माझं नाव रमेश आहे. पण ज्यावेळेस आपण जन्मलो, आपल्या कपाळावरती आपलं नाव नव्हतं. कोणीतरी आपल्याला नाव ठेवलं की या नावानं या जीवेश्वराला ओळखू हवं. पण प्रत्येक ज्याच्यामध्ये जो जीवेश्वर आहे त्याला नाव मात्र पूर्वीच होतं, म्हणजे जीव. एक पदार्थ आहे, 4 पदार्थातला तो एक जीव आहे. आणि या जीवासाठी नाना प्रकारचं कष्ट करून त्या मायेनं आपलंसं करून घेतलं आणि याला मायाचा लेप लावला जीवाला. आणि जीवाला भुलवून टाकलं बरं काय. जीवाला मायेमध्ये भुलला जीव, म्हणून अवतरले देव, आत्री नंदन म्हणती त्यासी नेनती मूळ वार्ता. मूळ वार्ता बोलू कैशी अतर्के अगम्य चौगासी, साही जने झाले पिशी काय पाड 18. कारण हा जो जीव आणि माया एक स्वरूप झालं आणि दोन्ही अज्ञान भगवंताला विसरून गेले. भगवंताला विसरून गेल्यानंतर आता भगवंतालाच शेवटी दया आली. पण काही माया तसे काही घातक माया असतात आणि काही सात्विक माया असतात. काही मायेमुळे आपल्या जीवाचा उद्धार होतो बरं काय. असं म्हणता येत नाही माया सुद्धा अगदी खोटी आहे असंही म्हणता येत नाही बरं काय. मायेमुळे देखील जीवाचा उद्धार होतो. हो, सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट आहे महाराज की आम्ही निरंतर या संप्रदायामध्ये आपण ऐकत असतो की मायेनं जीवाला मलिन केलं, मायेनं जीवाला या कर्मसृष्टीवरती घेऊन आली. परंतु आम्ही प्रथमतः आपल्या या श्रीमुखातून ऐकतोय की मायेमुळे देखील जीवाचा उद्धार होऊ शकतो. तर कशा प्रकारे होऊ शकतो? ते मायेमध्ये फरक आहे. समजा आपल्याला समजायचं असतं, आपल्याला जन्म देते ती मायाच आहे आणि आपण जिच्यासोबत आपण वरतो म्हणजे ती आपली ग्रहलक्ष्मी जिला आपण सबत होतो ती पण मायेच आहे. पण 2 मायेमध्ये फरक आहे, अति फरक आहे. कारण का, स्वतःची आपल्याला जन्मदाती जी आहे ते निश्चिम प्रेम करते आपल्यावर. माझं बाळ खाल्लं नाही, माझं बाळ पिलं नाही, माझ्या बाळाचं कोड आहे, माझं बाळ किती गोंडस आहे, माझं बाळ किती सुंदर आहे, हे सख्यांना सांगते त्यांना की माझा बाळ असं आहे, किती हुशार आहे, किती चपळ आहे का नाही, किती हे धावधाव घेतो. पण तीच माया आहे. आणि दुसरी माय आपण 25 वर्षे झाल्यानंतर आपल्याला ग्रस्त आश्रम शिवकाल्यानंतर आपल्याला एक ते मायेच येते, ती पण मायेच आहे. तुकोबारायनं सुद्धा म्हटलेलं आहे बरं का, तुका म्हणे शोधून पाहे बायको
नवऱ्याची माया असा अर्थ वेगवेगळे दोन दोन प्रकारचा अर्थ होतो. अगदी बरोबर. अगदी आहे ना, दोन प्रकारचा. ती सुद्धा माय आहे. ती माय सुद्धा कोण्यातरी एखाद्या लेकराला जन्म देणार आहे. आणि आपल्या आई म्हणीच आपली आई जसं प्रेम करते आणि ती आई तिच्या लेकरावर प्रेम करतात, पण म्हणजे नवऱ्यावर प्रेम करू शकत नाही तेवढाच. हा, नवऱ्यावर प्रेम करते, पण कशी प्रेम करते, काहीतरी त्याच्याकडे विशेष आपल्याला मिळावं याचसाठी ती प्रेम करते. म्हणून ज्या जीवाला जी त्याच प्रकारची एक माया आहे, जीवाला घेऊन येणारी माया म्हणजे हे बहुरूपी माया आहे. बरोबर आहे. बरोबर. नाना प्रकारचं वाद्य करून त्या जीवाला भुलवलं, केवळ आपल्या भोगाचे चोजले पुरवण्यासाठी जीवेश्वराला आपलंसं केलं, करून घेतलेली आहे. पण 9 प्रकारच्या माया आहेत तशा सांगायला गेल्यानंतर हा सिद्धांताचा अभ्यास आहे. आपल्याशा अल्पशा बुद्धीनं ते काही कळू शकत नाही. आता आपण असं म्हणणे जग फार पुढे गेलं अगदी बरोबर आहे ना, पण आपलं कसं आहे, थोडकं ज्ञान आहे आणि संतांची कृपा आहे. जसं या मायेनं भुलून या जीवाला या कर्मसृष्टीवरती आणलं, तर या जीवानं पुन्हा त्या निर्गुण निराकारापाशी जाण्यासाठी हो, काय करावं की ज्यामुळं आपल्या या जीवाचा उद्धार होईल? हा, जीवाचा उद्धार. कारण जीव ज्यावेळेस आला, मायेनं भुलवून आणलं आहे का नाही, पण या जीवाला भुलू न म्हणून म्हटलं एका पदामध्ये, भुलू नको मना संसारा, येते नाही सुखाचा थारा. थारा. इथं जन्माला आल्यानंतर जपी असो, तपी असो, वैरागी असो, विवेकी असो, बोधी असो, कोणी असो, इथं कुणालाच थारा नाही. नाही. बरं, नेमकं संसार म्हणजे काय हो? संसार म्हणजे हे बायका, पोरे, लेकरं, बाळं याला संसार म्हटलेलं नाही. जो खरा संसार आहे म्हणजे जन्म आणि मरण, हे दोन्हीचं जे आवरण आहे त्याला संसार म्हटलेलं आहे.